हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण BA भाग 1 अर्थशास्त्र या विषयामधल्या पहिला टॉपिक जो आहे भारतीय अर्थव्यवस्था, तर त्यामधला पहिला टॉपिक स्वातंत्र्याच्या वेळच्या भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, मेजर फीचर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी ॲट द टाईम ऑफ इंडिपेंडन्स या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्था जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला स्वातंत्र्याच्या वेळच्या भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र नेमकं कसं होतं, अर्थव्यवस्थेच्या एकूण आर्थिक परिस्थिती कशी होती याचं विवेचन करणं हा एक महत्त्वाचा भाग ठरतो. आता भारतीय अर्थव्यवस्था स्वातंत्र्याच्या वेळच्या भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र पाहत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे, जवळजवळ 150 वर्ष भारतामध्ये ब्रिटिशांची राजवट आपल्याला होती. व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले, हा इतिहास आपल्याला माहिती आहे. या जवळजवळ 150 वर्षाच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी भारताची अनेक पद्धतीनं पिळवणूक केलेली आहे आणि ही पिळवणूक कशा पद्धतीनं केलेली आहे याचं सविस्तर वर्णन दादाबाई नौरोजींनी 1868 पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. भारतामध्ये ब्रिटिशांनी भारत गुलामगिरीमध्ये कशा पद्धतीने राहील, आर्थिक गुलामगिरीच्या जोखडात कशी राहील अशी एक पद्धतशीर व्यवस्था त्यांच्या राजवटीमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. आणि आपल्याला माहिती आहे, भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता असं आपण ऐकलेलं आहे. याचा अर्थ असा की भारत अतिशय सुजलाम आणि सुफलाम असा देश होता, परंतु ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळामध्ये तो आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेला आपल्याला दिसून येतो. आता हे एक एक मुद्द्याच्या आधारे आपल्याला अधिक सविस्तरपणे पाहता येईल. आता स्वातंत्र्याच्या वेळच्या भारतीय अर्थव्यवस्थेचं नेमकं चित्र पाहत असताना या पुढील मुद्द्याच्या आधारे आपल्याला जास्त सविस्तरपणे ते पाहता येईल. मागासलेली अर्थव्यवस्था. भारताची अर्थव्यवस्था ही स्वातंत्र्याच्या वेळेला अतिशय मागासलेली होती. कुठल्याही प्रकारच्या विकासाचा गंध अर्थव्यवस्थेला नव्हता. शेती असो, उद्योग असो, व्यापार, वाहतूक, दळणवळण या सगळ्याच बाबतीत अर्थव्यवस्था मागासलेली होती. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे कृषीप्रधान अर्थव्यवस्था असून ती मागास कृषीप्रधान अर्थव्यवस्था होती. भारत हा कृषीप्रधान देश होता, परंतु ही कृषीप्रधान व्यवस्था किंवा शेतीप्रधान अर्थव्यवस्था असूनसुद्धा ती शेती व्यवस्था अतिशय मागासलेल्या स्वरूपाची होती. शेतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधांचा अभाव होता. त्यामुळं नवनवीन शेतीला पूरक असणाऱ्या उद्योगधंद्यांचा अभाव होता. शेतीला पाणीपुरवठ्याच्या सुविधांचा अभाव होता. शेती करण्यासाठी जी अवजारे तंत्रज्ञान लागतं त्याचा अभाव होता. एकूणच शेती व्यवस्था ही अतिशय मागासलेली अशी व्यवस्था असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. तिसरा मुद्दा म्हणजे भांडवलाची कमतरता. भांडवल हा विकासातील अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मागासलेली अर्थव्यवस्था असल्यामुळे कृषीप्रधान अर्थव्यवस्था असून सुद्धा ती मागासलेली होती. मागासलेली असल्यामुळे उत्पन्न कमी म्हटल्यानंतर गुंतवणूक कमी नंतर भांडवल कमी. तर अशा प्रकारचे एक चक्र शृंखला असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळं भांडवलाच्या बाबतीत टंचाई होती, कमतरता होती. अशी ही भारतीय अर्थव्यवस्था भांडवलाच्या बाबतीत असलेली आपल्याला दिसून येते. तंत्रज्ञान. पुढचा मुद्दा तंत्रज्ञानाचा अभाव. तंत्रज्ञानाच्या बाबतीत विचार करता स्वातंत्र्याच्या वेळेला भारतामध्ये कुठल्याही प्रकारचं तंत्रज्ञानाचा स्वीकार मोठ्या प्रमाणामध्ये केलेला नव्हता. भारतीय अर्थव्यवस्था ही परंपरागत होती. परंपरागततेच्या जोखडात अडकलेली होती. आधुनिक तंत्रज्ञानाचा गंध भारतीय अर्थव्यवस्थेला नव्हता आणि त्यामुळं साहजिकच ही अर्थव्यवस्था मागासलेली आपल्याला असलेली दिसून येते. त्याच्यानंतर उद्योगधंदा. औद्योगिकरणाच्या बाबतीत विचार केला तर औद्योगिकरणाचा अभाव, उद्योगधंदा असणं हे विकासाचं एक लक्षण मानलं जातं. परंतु ब्रिटिशांनी या राजवटीच्या काळामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे उभारावेत अशा प्रकारची रचना निर्माण केलेली दिसून येत नाही. फक्त कच्च्या मालाची बाजारपेठ म्हणून त्यांनी भारताकडं पाहिलं. कच्चा माल आपल्या देशामध्ये न्यायचा आणि तयार माल आणून इथं विकायचा, म्हणजे पक्क्या मालाची बाजारपेठ आणि कच्चा माल निर्माण करणारी व्यवस्था
एवढंच ब्रिटिशांनी आपल्याकडं पाहिलं. त्यामुळे उद्योगधंद्याचा कुठल्याही प्रकारचा गंध या अर्थव्यवस्थेला नव्हता. अशा प्रकारची अर्थव्यवस्था ब्रिटिशांची आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर दारिद्र्यात पिचलेली अर्थव्यवस्था. एकूणच मागासलेल्या अर्थव्यवस्थेचं चित्र अजून ते कसं असणार. त्यामुळे एकूणच दारिद्र्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये होतं. लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण करता येणार नाही अशी परिस्थिती होती. आणि त्यामुळे एकूणच दारिद्र्याच्या प्रक्रियेत दारिद्र्यानं पिचलेला भारत अशी अवस्था भारतीय अर्थव्यवस्थेची असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर स्थिर अर्थव्यवस्थेला एक स्थिरता प्राप्त झालेली होती. जैसे थे म्हणजे जसं आहे तशीच अर्थव्यवस्था चालत होती. त्याला कुठल्याही प्रकारची गती नव्हती. शेती असो, उद्योग असो, वाहतूक असो, दळणवळण असो, कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असो, त्याला उभारी येईल अशा प्रकारची व्यवस्था किंवा धोरणं नव्हती. त्यामुळं अर्थव्यवस्थेला एक स्थिरता प्राप्त झालेली होती. आणि त्यामुळं स्थिर अर्थव्यवस्था हे भारतीय अर्थव्यवस्थेचं एक लक्षण म्हणून समजलं जातं. त्याच्यानंतर मूलभूत सुविधांचा अभाव. मूलभूत सुविधा ह्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पाणीपुरवठा असेल, वीज असेल, वाहतूक, दळणवळण असेल, इंधन असेल, तर या मूलभूत शिक्षण, आरोग्य असेल, तर या मूलभूत सुविधांच्या बाबतीत अतिशय खचलेला किंवा मागास असलेला भारत 1947मध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. शिक्षणाच्या बाबतीत मागास, आरोग्याच्या बाबतीत मागास आणि एकूणच वाहतूक, दळणवळण, रस्ते या सगळ्याच बाबतीत कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसलेला भारत अशा प्रकारची एक ओळख भारतीय अर्थव्यवस्थेची आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर वित्तीय व संस्थात्मक रचनांचा अभाव. वित्तीय संस्था भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नव्हत्या. तर वित्तीय म्हणजे बँका आणि बँकेतर वित्तीय संस्थांचं जाळं असेल तर लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्जपुरवठा मिळू शकतो आणि कर्जपुरवठ्यामुळं देशाची आर्थिक प्रगती होऊ शकते, व्यक्तीची आर्थिक प्रगती होऊ शकते. पण तसं इथं दिसत नाही. वित्तीय संस्थांची कमतरता, बँकांची कमतरता त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होती. त्याशिवाय बँकेतर वित्तीय संस्थांच्या रचनांचा अभाव होता. संस्थात्मक जाळं असेल तर ते विकासाला पूरक असतं, पण ते संस्थात्मक रचनांचा अभावच असलेला आपल्याला दिसून येतो. संस्थात्मक रचना निर्माण होणार नाहीत याची व्यवस्था ब्रिटिशांनी जणू आपल्या धोरणामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. परंपरागत अर्थव्यवस्था आपण पाहिलं तर भारत हा एक परंपरागत जोखडामध्ये अडकलेला देश आहे. आणि 1947च्या भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला, अतिशय मागासलेली अर्थव्यवस्था किंवा परंपरागततेच्या जोखडामध्ये असलेली अर्थव्यवस्था म्हणून तिचा उल्लेख केला जातो. कारण शेतीच्या बाबतीत असेल तर परंपरागत साधनं, परंपरागत पद्धती, परंपरागत विचार, परंपरागत बियाणं, पाण्याच्या पुरवठ्याचे परंपरागत स्रोत, तर अशा सगळ्याच विचाराच्या बाबतीत परंपरागत असलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असलेला एक देश म्हणून भारताकडं पाहिलं जातं. त्यामुळे एकूण परंपरागत अर्थव्यवस्थेच्या जोखडामध्ये भारत अडकलेला होता असं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे अकुशल मनुष्यबळ. एका बाजूला भारतामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये होती, अतिरिक्त लोकसंख्येचा देश अशी एक ओळख आहे. हे एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येतं मुद्दा, अतिरिक्त लोकसंख्येचा देश. परंतु अतिरिक्त लोकसंख्येचा देश किंवा म्हणजेच अतिरिक्त लोकसंख्येचा देश म्हणजेच मनुष्यबळ भरपूर. परंतु असं असताना सुद्धा हे मनुष्यबळ जे उपलब्ध होतं ते अकुशल होतं. त्याला कुठल्याही प्रकारची कुशलता नव्हती. त्या म्हणजेच शिक्षणाचा अभाव होता, ट्रेनिंगचा अभाव होता. त्यामुळं परंपरागततेच्या जोखडातच अडकलेलं मनुष्यबळ याच्यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं विकासाची दिशा त्यांना मिळत नव्हती आणि आहे त्यात समाधान मानणारी, प्रगतीचा विचार न करणारी अर्थव्यवस्था, मनुष्यबळ यामध्ये असलेला दिसून येतो. तर एकूणच काय, भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर शेती, मागासलेली शेती, उद्योगधंद्याचा अभाव असणारी, दारिद्र्यानं पिछाडलेली अर्थव्यवस्था, स्थिर अर्थव्यवस्था, मूलभूत सुविधांचा अभाव असणारी अर्थव्यवस्था, वित्तीय आणि संस्थात्मक रचनांचा अभाव असणारी अर्थव्यवस्था, परंपरागत जोखडात अडकलेली अर्थव्यवस्था, अकुशल मनुष्यबळ असून सुद्धा
अकुशल मनुष्यबळांची अर्थव्यवस्था, अतिरिक्त लोकसंख्येचा देश असूनसुद्धा ती लोकसंख्या अकुशल असणारी अर्थव्यवस्था, म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख 1947मध्ये स्वातंत्र्याच्या वेळेला आपल्याला असलेली दिसून येते. भारतामध्ये प्रचंड साधनसंपत्ती, नैसर्गिक साधनसंपत्ती असूनसुद्धा तिचा योग्य वापर झालेला नव्हता. त्यामुळं अशा स्वातंत्र्याच्या वेळच्या भारतीय अर्थव्यवस्थेला विकासाची दिशा देण्यासाठी एक वेगळ्या धोरणाची गरज आपल्याला असलेली आपल्याला दिसून येते. धन्यवाद.